Hello, hello. This is the My Artifact episode number 1885. आजची तारीख आहे 16 एप्रिल 2020. येस, आम्ही आलो होतो 17 मार्चला आलो होतो वर्धेला संध्याकाळी. सो ऑलमोस्ट 1 महिना झाला आहे मी वर्धेत आहे. येस, 1 महिना. कॅन यू इमॅजिन? म्हणजे असं, म्हणजे हे कशामुळे होत आहे? बिकॉज ऑफ दॅट लॉकडाऊन आहे त्यामुळे. नाही तशी सिच्युएशन कधी येत नाही त्यामुळे. आणि अजून पण पुन्हा 15 दिवस बाकी आहेच. सो आता मी भूताचा पिक्चर पाहिला आणि माझी बोट जास्त फाटून राहिली आहे. ट्रूथ और डेअर हा पिक्चर बघितलाय मी. डूड यार, क्या हो गया मेरे को पता नहीं यार. मेरे को बस जसं एक असं वाटून राहिलं की मला केव्हा मी सेक्स करतो या म्हणजे बहुत तडप होऊन राहिल्या म्हणून या बहुत जास्त. रिसेंटली या लॉकडाऊन मुळे तर अति जास्त होऊन राहिलाय, कारण काही आहे नाही करासाठी. आणि त्याच्यानंतर मग जो काही वेळ भेटतो त्याच्यामध्ये, आणि माझी झालं कोणती गर्लफ्रेंड पण नाही हवे. बहुत बेकार वाटते यार. मेरी कोई गर्लफ्रेंड भी नहीं है बॉस. यानी गरीबी में आटा और गिला. म्हणजे किती राईट नो तू आता तू 27चा होशील. येस या, तर म्हणजे तुझं हे 27 रनिंग आहे ना, राईट? आता 27 कम्प्लीट होईल, त्याच्यानंतर 28 लागेल. सो विचार कर या तू की किती म्हणजे किती या डूड. या 28 मध्ये तू हा विचार करून राहिला की तुझ्यापाशी कोणती गर्लफ्रेंड नाही, पण तू हा विचार नाही करत आहे की तुझ्यापाशी कोणती ऍक्च्युअल अशी जॉब पण तर नाही ना राव. या विचार कर, तू 28चा होशील या सप्टेंबरला, तर यापर्यंत तू एक सक्सेसफुल करिअर पण सेटअप केलंय का तुझ्या लाईफ मध्ये? नाही ना. इम्पॉर्टंट थिंग इज हेच आहे की जोपर्यंत तू, मुलींची काही कमी नाही आहे डूड, आणि चांगल्या मुलीची पण काही कमी नाही आहे. आणि मला डेफिनेटली माहित आहे तुझं फ्युचर बहुत जास्त ब्राईट आहे. बस तुला फक्त थोडीशी मेहनत करायची आहे. ओके, मेहनत कशाबद्दल? मेहनत तुझ्या स्वतःमध्ये. ओके, लवकरात लवकर तू तुझे करिअर अचीव कर. बीइंग ए असिस्टंट डिरेक्टर कुठेतरी लाग, सुरुवात कर. यस, आज तू असिस्टंट डिरेक्टर जरी कुठे लागला आणि 1 2 3 वर्ष जरी काम केलं ना, युअर हॅड इनफ या. त्याच्यानंतरही खूप काम आहे राव. त्याच्यानंतर रिजनल मूवी मध्ये मला ते घरची गोष्ट बनवायची आहे. सो इट्स टू मच. वे मी आता मच्छर मारलाय, त्या मच्छरचं रक्त माझ्या हातावर आलाय. आता जस खालीचा फटाक से हात धुवून घेशील अगोदर. ओके, सो तू हा विचार कर ना. तू हा कशाला विचार करते का तुझ्यापाशी गर्लफ्रेंड नाही? गर्लफ्रेंड तर भाई होगीच, राहीलच, राईट? सो डोंट थिंक अबाउट दिस. इज इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुला जॉब लागायचा आहे लवकरात लवकर. येस, आणि इथून सोडून दे आणि जस्ट गो देअर. या लॉकडाऊन साठी तू काही म्हणजे, आपण खूपदा पण बोललो या लॉकडाऊन साठी तू काही म्हणजे थोडस काही प्रयत्न करत आहे का नाही करत आहे का, स्वतःला काही डेव्हलपमेंट करत आहे का नाही? बट काहीच नाही, कुछ भी नाही हो रहा. जस्ट वेळ येऊन राहिलाय, जाऊन राहिला आहे, आणि तुझ्या टाइमचा काहीच प्रॉपर युटिलाइज नाही करून राहिलाय, आणि तू पाहिलेलेच पिक्चर पुन्हा पाहून राहिलाय. काही मला नाही माहित वाय एम डुईंग इट.
बहुतेक हे असं आहे की जोपर्यंत कधी कधी नाही का डिसिप्लिनच नाही का आपल्याला नाही का एक प्रकारे जगणं शिकवते. या सो जर खूप खाली वेळ राहिला ना तर आय जस्ट फील लाईक रिअली पथेटिक. आणि खूप बिझी वेळ राहिला तर असं वाटते का मी माझा वेळेचा कधी चांगला युटिलाइज करतो कधी नाही. सो या कारण पहिले माझ्यापाशी टाइम नव्हता, बिलकुलच टाइम नव्हता. मी कधी एवढे पिक्चर कधीच पाहिले नाही. पण आता तुझ्यापाशी एवढा टाइम आहे, पण तू त्याचं प्रॉपर युटिलाइज नाही करून आलाय. हा समज जर हा कोरोना वगैरे आता नसता आला असता ना तर सिच्युएशन थोडी थोडी आता एकदम हे असते यार. म्हणजे एक प्रकारे म्हणजे जॉब असता आणि त्याच्यानंतर मग जॉब आताही आहे म्हणा, असं काही नाही. ओके, बट मी विचार केला असं मुंबईला आणि 1 मे पासून सुरुवात केली असती का मे मध्ये मला निघायचं आहे. ओके, आणि प्लॅनिंग पण केली असती, रेंटवर राहिलो पण नसतो, वडिलांसोबत बोललो पण असतो. ओके, म्हणजे या तारखेपर्यंत तरी मी माझी पैशाची एक प्रकारे थोडी बहुत कलेक्ट केली असते आणि वडिलांकडून थोडं बहुत बोललो असतो त्याच्याबद्दल. आणि मी काफी फोकस असतो. येस, बट हे कोरोना आलं आणि त्यामुळे पूर्ण थांबून गेलं यार सगळं. बरोबर, जे काही होते चांगल्यासाठी होते. येस, सिच्युएशन आपण समजून घेऊनच आपण या गोष्टीला समोर जाऊन राहिलो. दॅट इज गुड. Whatever. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1885. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.